माझी पंतप्रधानांना विनंती आहे, या हिंमत असेल तर या व्यासपीठावरती एका बाजूला उद्धव साहेब, एका बाजूला या देशाचे पंतप्रधान होऊन राहू द्या आमने सामने. द्या उद्धवजींच्या प्रश्नाची उत्तर हिंमत असेल तर. मगाशी आमचे पाटील, तुम्ही काय म्हटलात? फोन आला आणि नाव विचारलं, मुलाचं नाव काय ठेवू? अहो, डिझेल पेट्रोल नाव नको, 15 लाख रुपये नाव ठेवा. पंतप्रधान घोषणा करतायत, सांगतायत सभेमध्ये, पंतप्रधान बोलतायत की द्या मला मत, देशाच्या बाहेर जेवढा काळा पैसा आहे तो सगळा पैसा आणीन आणि प्रत्येक गरीब माणसाच्या खात्यावरती, नावावरती, खात्यावरती बँकेत 15 लाख रुपये ठेवेन. अरे गरिबांना वाटलं ज्यांनी 15,000 पाहिले नाहीत 15 लाख आम्हाला मिळतायत, हा तर आमच्यासाठी देवाच झाला. ध्येय भगवून मत सगळ्यांनी ठोकली, बटणं दाबली. अहो, काही लोक तर उशाखाली ते पासपोर्ट असतं ना, बँकेचं पासपोर्ट, ते उशाखाली घेऊन झोपायचे. पासपोर्ट सकाळी उचलायचे, बँकेत जायचे, 15 लाख जमा झाले काय बघा म्हणून सांगायचे. 4 वर्ष दमले लोक, थकले आणि मग म्हटले याचा वाटोळा होऊन जाऊ दे, याने आम्हाला फसवला याने आम्हाला. आणि तुम्ही मतं मागायला येत आहे. आता तुम्हाला अधिकार काय मतं मागण्याचा? नैतिक अधिकार संपवला तुम्ही. ह्या देशाचा पंतप्रधान किती खोटारडा आहे हे संबंध देशाला कळलं, लोकांना कळलं, जनमानसामध्ये तुमची प्रतिमा आता मलिन झाली, सगळं संपलं तुमचं. होय, बांद्रामध्ये, मुंबईमध्ये ज्या वेळेला प्रचारसभा होती त्यावेळेला माझं भाषण झालं. मी त्यावेळेला माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या की द्या मोदीजींना आपण मतं दिलीत तर पाकिस्तानची या देशाभोवती वाकडा नजर करायची हिंमत होणार नाही. पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याचं काम मोदी साहेबांच्याकडे होईल अशा मी भावना व्यक्त केल्या होत्या. काय झालं? अरे झालं काय? मोदी साहेबांचा विमान गपचूप गेला पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांचं केक कापायला गेले, गुडघे टेकून, गुडघ्याची साला जाईपर्यंत त्यांच्यासमोर वाकले, त्यांचा केक कापला. त्यावेळेला तुमची 56 इंच छाती कुठे गेली होती मोदी साहेब? कुठे गेली होती छाती तुमची? या देशाचा पंतप्रधान एका बाजूला देशावरती, देशाच्या सीमेवरती आपल्या जवानांचे मुंडके कापले जात आहेत, जवानांचे मुंडके लाथेने उडवले जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला आमचे मोदी साहेब नवाब शरीफचा जाऊन केक कापतायत. अरे वा रे पंतप्रधान, 56 इंच छाती तुमची, तुम्हाला तर तुमचा तर सत्कार केला पाहिजे ना. आणि म्हणून फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी. तुम्ही काय सांगताय हो देवेंद्र फडणवीस? साम दाम दंड. अरे या हिंमत असेल तर रस्त्यामध्ये हीच पद्धत का तुमची पैसे वाटण्याची? साम दाम दंड आमच्यासमोर? आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. वाघाच्या जबड्यात खालून हात मोजितो जात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात. तुम्ही काय श्याम धामदंड खेळला आमच्यासमोर? आणि हल्ली मुख्यमंत्री पण असे बोलायला लागलेत, वाघाच्या जबड्यात तुम्ही काय हात घालणार? अहो, तिथे हवे जातीचे येड्या गबाळाचं काम नाही देवेंद्र फडणवीसजी, तिथं शिवसैनिकच हवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच विनंती करणार आहे, 25 वर्षच्या आमच्यासोबत घाऊन आम्हाला धोका दिला, आम्हाला दगा दिला. विधानसभेच्या निवडणुकीला मध्ये स्वतः पंतप्रधान सुपारी घेऊन महाराष्ट्रावरती चालून आले होते. एकटे उद्धवजी होते, एकटे उद्धवजी. और त्यावेळेला दिल्लीमध्ये चर्चा चालली होती, अभी तो बाला साहब नहीं है, अभी तो 2 पास भी नहीं ला सकता, अभी तो उद्धव अकेले क्या कर सकता है? अरे उद्धव जी अकेले नहीं है, आके देखो पंतप्रधान जी, उद्धव जी के साथ में ये सब जनता है, सब मावळा है, सब शिवसैनिक है, अकेला नहीं है. आणि अशा वेळेला देखील एकटे उद्धवजी लढले आणि 63 आमदार त्यावेळेला निवडून आणले ज्यावेळेला मोदी लाट होती. आता या हिंमत असेल तर साम दंड भेद म्हणे काय सगळं आहे ना, घ्या घेऊन या ना, आम्ही तयार आहोत. आणि म्हणून